क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, तर फलंदाजीसाठी जय हनुमान एकता सारंगाव टीमला इन्व्हाइट केलं आहे. मॅच ऑन पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. केतनच्या बॅटमधून निघणारा पहिला ब्लास्ट. अगदी कॉन्फिडन्स लेवल जे आहे ना ते कुठेतरी हाय असेल, यात काही शंका नाही आहे. कारण पहिला बॉल खेळत असताना अशा प्रकारचा फटका खेळणं आत्मविश्वास दाखवतं या फलंदाजाचा. सिंगल आली आहे त्या ठिकाणी. सिंगलसोबत धावफलक 7 वर पोचलाय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला थोडी चुकी झाली त्या ठिकाणी, मात्र जोपर्यंत बॉलला अडवला गेलाय त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत फलंदाजी करत असताना जय हनुमान एकता सारंगाव टीमच्या बाजूने. कारण पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. पहिल्या बॉलवर केतनच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला होता. अनिकेत पुन्हा एकदा. या वेळेस फुल टॉसवर फुल टोल वसूल. पलटी शॉट, बॉल सीमापार, षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. सनीच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून प्रत्येकी 1 षटकार पाहायला मिळालाय. 15 धावा धावफलकावर. दमदार सुरुवात टीम जय हनुमान एकता सारंगावच्या बाजूने. अनिकेत पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. अगदी वाऱ्यासोबत बॉल निघून जातोय सीमापार. सलगचा हा दुसरा षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार ठोकणं नक्कीच हे काम तेवढंही सोपं नसतं, मात्र कठीण काम सोपं करून दाखवत असताना सनीला आपण पाहतोय. या वेळेस देखील खाली क्षेत्र निवडलाय. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतो या चौकार. 4 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी धावा आल्या नाही आहेत तर वाहल्यात असंच म्हणावं लागेल. कारण 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या ठिकाणी. चांगली सुरुवात, अतिशय दमदार सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये. बिनबाद 25 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक दुसरा हर्षल आलाय. पाहूया हर्षल कशा प्रकारे हे षटक आदले. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आणि त्यानंतर षटक क्रमांक 2ची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे. या षटकामध्ये खरं तर कमबॅक आवश्यक आहे टीम चेरोबा कोनला, मात्र ते कमबॅक करत असताना हर्षलची सुरुवात तर व्हाईट बॉल सोबत झाली आहे. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलं फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी अँगलसोबत बॉल बाहेरच्या दिशेने बोलला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. चांगला बॉल मात्र निर्धाव गेलाय. हर्षल पुन्हा एकदा या भलेसा बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल मात्र निघून जातोय सीमापार. 4 धावा, चौकार. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. केतनच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. याआधी केतनने षटकार देखील ठोकला होता आणि त्यानंतर 18 धावा आपण सनीच्या बॅटमधून पाहिला. या वेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू शरीराचा वेध घेतोय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी सनीच्या माध्यमातून झाला होता, परंतु केतन नकार देतोय. संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. चौकार आणि त्या चौकारानंतर 6 निर्धाव चेंडू. एका दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय ना, तोच मोठा गोलंदाज मानला जातोय. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर व्हेरिएशन, विविधता, वेग परिवर्तन, लाईन्थ अँड लेंथ, दिशेवर नियंत्रण, भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या भरपूर महत्त्वाच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल, अगदी ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा, षटकार. सहाच्या मदतीने झाल्या आहेत. हे आपण पाहू शकता. भरपूर उंच आणि लांबच लांब मोठा फटका त्या ठिकाणी षटकार आलाय. केतनच्या बॅटमधून निघणारा पहिला, माफ करा, दुसरा षटकार. 17 धावांवर खेळतोय, तर सनीच्या बॅटमधून वैयक्तिक 18 धावा आल्यात. चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये. सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते आहे. फुल टॉस आहे, आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये देखील आतापर्यंत 12 धावा आल्यात. 37 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, यस इज गॉन. पहिली विकेट, फलंदाज बाद सनी. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. सनीची महत्त्वाची विकेट शेवटच्या बॉलवर हर्षलने काढली त्या ठिकाणी. सुरुवात तर अप्रतिम आतापर्यंत आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये आलाय.
बॉलिंग ट्रॅकवर हेमंत. वेलकम सदानंद ठाकरे यांचे शुभ आगमन. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी हेमंत बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया हेमंत कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण आतापर्यंत पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला ना तर थोडी मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. टीम कोणचे कॅप्टन थोडं स्पीडली गेला. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस आहे आणि बॉल निघून जातोय काऊ कॉर्नर रिजन मधून. यस बिग हिट, षटकार. या बॉलेस देखील प्रहार झालाय, तोडलाय, बोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. सलगचा हा दुसरा षटकार. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. जय हनुमान एकता सारंगाव टीमच्या बाजूने वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये ढील पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट आणि या धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 50 कंप्लीट. 50 धावा झाल्या आहेत. पहिल्या 15 बॉलमध्ये या 50 धावा ठोकल्यात. हे सातत्य जर पुढे पाहायला मिळालं ना तर नक्कीच 100 धावा जरूर पाहायला मिळतील. या वेळेचा बॉलला बीट केलाय. स्लोवरचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 2 षटकार आणि त्या 2 षटकाराच्या नंतर कमबॅक हेमंतचं. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील ऑन साइडला उडवलाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय डीप मड विकेट, सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर होतोय. स्वतः गोलंदाज हेमंत बॉलपर्यंत पोहोचतोय. आतापर्यंत आपण पहिला मॅचपासून तर या मॅचपर्यंत 30 षटकार पाहिलेत. त्यामधील 6 षटकार तर या मॅचमध्ये झाल्यात. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 57 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अगदी धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामधील 31 धावा ज्या आहेत ना त्या केतनच्या बॅटमधून आल्यात. तर धीरज 7 धावांवर गेलतोय. मात्र या ठिकाणावरनं अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया उर्वरित 2 षटकं कशा प्रकारे फेकली जातील. षटक क्रमांक 4 हर्षलला कंटिन्यू ठेवले त्या ठिकाणी. वैयक्तिक दुसरा. षटकातील पहिला बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा प्रहार झालाय. अगदी हायलाइट्स क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय.
प्रत्येक बॉलवर तोडफोड, हा देखील बॉल सीमा पार, षटकार. सिक्स्टी 63 धावा झाल्या आहेत. या षटकाची सुरुवात देखील 6 धावांसोबत झाली आहे. षटकार आलाय आणि त्या दरम्यान जय हनुमान एकता सारंगाव टीमला बजरंग पाटील सारंगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद बजरंगजी पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. अगदी 7 षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्यात. वारंवार मोठ्या फटक्यासाठी प्रयास होतोय आणि त्यामध्ये यश देखील मिळालंय. याआधी आपण सनीला पाहिला, त्याने देखील 2 षटकार ठोकले होते, तर 2 षटकार धीरजच्या बॅटमधून आणि 4 षटकार केतनच्या बॅटमधून. अर्थातच टोटल आपण 8 षटकार पाहिल्यात आणि त्यामध्ये अजून एक ॲड होतोय. हा बॉल देखील सीमा पार, षटकार. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये, मात्र जे काही घडतंय ना ते टीम सारंगावच्या बाजूने घडतंय. हा 9वा षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. 6 धावफलक पुढे सरकलंय. 70 धावा कंप्लीट झाल्यात, मात्र अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव जातोय. राजेश पाटील, सौरभ पाटील आणि प्रथम पाटील. यस, सौरभ पाटील आणि प्रथम पाटील राजस्थान इथे आहेत. त्या ठिकाणावरनं मॅचचा आनंद घेत आहेत आणि टीम सारंगावला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे पहा, अजून एक आलाय त्या ठिकाणावरनं षटकार. काय कमालीचे क्रिकेट, वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये ही डील आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवर आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. हा 10वा षटकार. 6 धावफलक पुढे सरकलंय. 76 धावा झाल्या आहेत. अगदी आमच्या पंचांना, आमच्या गुणलेखकाला देखील या ठिकाणी भरपूर बिझी ठेवलंय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. कुठेतरी मानसिक दबाव असेल हर्षलवर, यात काही शंका नाही आहे, कारण हर्षलने आतापर्यंत 32 धावा खर्च केल्यात. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हर्षलचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. षटकातील पुढचा बॉल, हर्षल पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील, हा बॉल देखील चुकीचा आहे. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल. शेवटचा बॉल कंप्लीट करत असताना मात्र मानसिक दबाव हर्षलवर दिसून येत आहे. 78 धावा झाल्या आहेत. अजून एक खराब चेंडू. हा तिसरा व्हाईट बॉल आहे. नाही, यस, डेड बॉल, डॉट बॉल. यस, आपण प्रशंसा करूया फलंदाजाची, कारण पंचांनी तर वाईट घोषित केला होता आणि त्यानंतर हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. फलंदाजाने सांगितलं त्या ठिकाणावर ना की नाही आहे, बॉल जो आहे ना तो कुठेतरी बॉडीला फ्रेश करून गेला आहे आणि त्या कारणास्तव डिसिजन रिव्हर्स घेतला गेला आहे. चांगला बॉल म्हणावा लागेल. बॉल निर्धाव गेला आणि अशा प्रकारे
4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 78 78 धावा झाल्या आहेत. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल हे मात्र या ओव्हर नंतर समजेल. मात्र नक्कीच एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कोण टीमला करावा लागेल यात काही शंका नाही आहे. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा षटक फेकण्यासाठी. आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये प्रणय भोईर आहेत जे प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. शेवटचं षटक प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चला प्रणय हरी अप. अठ्ठ्याहत्तर धावा 4 ओव्हर्समध्ये झाल्यात. 100 कंप्लीट होईल का याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष आहे. षटकातील पहिला बॉल. या भलेसा बॉल काय क्लासिक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग बेमिसाल होता. बॉल कव्हर सीमारेषा पार. 6 धावा षटकार. खरं तर या प्रकारचे फटके जे आहेत ना ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळत आहेत. अगदी क्लास फटका होता. धीरजच्या बॅटमधून निघणारा तिसरा षटकार. धीरज 20 धावांवर खेळतोय तर केतन अजूनही 43 धावांवर खेळतोय. नाबाद आहे. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान स्टेपमध्ये चुकी जी आहे ना ते नक्कीच मानसिक दबाव कुठेतरी सांगून जात आहे. नेक्स्ट मॅच जय बजरंग गोरसे विपक्ष जय बजरंग भरोडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल जोरदार अपील पंच सहमत नाही आहेत. आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 7 धावा दूर आहे. केतन आपलं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करेल का हे देखील पाहावं लागेल. 43 धावा आतापर्यंत ठोकल्यात. 14 बॉल खेळत असताना चांगली इनिंग आतापर्यंत केतनच्या बॅटमधून. पंच्याऐंशी धावा झाल्या आहेत. जय बजरंग गोरसे विपक्ष जय बजरंग भरोडी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण टॉससाठी या. मित्र ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय ना त्यांना मात्र इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. ऑन साईडला दे धमाका. के कडक फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा षटकार. षटकारासोबत धावफलक 91 वर पोहोचला. आणि केतन 49 यस 49 वर आहे. एका धावेची आवश्यकता. फक्त एक धाव दूर आहे अर्धशतकापासून. आणि त्या दरम्यान जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. अगदी सिंगलच्या शोधात होता त्या ठिकाणी केतन. मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी केतनसाठी. नक्कीच फक्त ना फक्त एक धाव आवश्यक आहे केतनला. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आणि अशा प्रकारे अर्धशतक कंप्लीट. 50 कंप्लीट. यस केतन आपण बॅट दाखवायची आहे. वेल प्लेड. काय कमालीची इनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली केतनच्या माध्यमातून. 17 बॉलमध्ये हे अर्धशतक या ठिकाणी त्याने कंप्लीट केलंय. मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. यस वेल प्लेड केतन.
अतिशय धुवाधार इनिंग या ठिकाणी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक केतनच्या बॅटमधून आलंय. षटकातील हा शेवटचा बॉल. या भलेसा बॉल बीट केले फलंदाजाला, संपर्क नाही आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 92 92 धावा झाल्या आहेत. 93 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. जय बजरंग गोरसे विपक्ष जय बजरंग भरोडी. यस, या दोन टीममध्ये पुढचा टॉस आपण टॉस बॉक्समध्ये करूया. सदानंद ठाकरे यांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपण टॉस या ठिकाणी करूया. योग क्रिएशन असं म्हणणं आहे आणि तेच आलंय. टॉस जय बजरंग गोरसे टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. यस सिद्धार्थ, टॉस जिंकलाय, काय करणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचं मुख्य कारण काय? काय ना, होम ग्राउंड आहे आम्हाला बेनिफिटच आहे आणि रोज प्रॅक्टिस करतो त्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा सर्वांकडनंच आहे, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न. धन्यवाद, मॅचसाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर टीम भरोडीचे कॅप्टन माझ्या समोर आहेत. टॉस महत्वाचा होता का आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? बॉलिंग घेतली असते. आता फलंदाजी करायची आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 65 ते 70. नक्कीच चालू हंगामाचा विचार केला तर ज्या प्रकारे तुझा संघ परफॉर्मन्स करतोय, तू तुझ्या संघासोबत सॅटिस्फाईड आहेस का? आता बघायला गेलं तर आम्ही जरा सध्या तर 3 मॅच लॉसला गेलेलो आहे. तर आमचे जर कॅप्टन आहे जर विजय पाटील, त्यांच्यावर खूप अपेक्षा आहे. नक्कीच या स्पर्धेबाबत थोडक्यात आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. आम्हाला संधी दिली, धन्यवाद. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय जय बजरंग गोरसे टीमच्या कॅप्टनने. गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी टीम जय बजरंग भरोडीला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, या ठिकाणी व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान व्हॉइस ऑफ बिनर संदेशजी वखारे, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस ऐकणार आहोत. जयबजरंग गोरसे आयोजित जयबजरंग चषकामधील पहिली 50 केतन पाटलेच्या नावे पाहायला मिळते. या अगोदरच आपण बघितलं तर नर्वस 14 मध्ये कुलदीप थले पाहायला मिळाला होता. 43 धावा त्यांनी नक्कीच कुठल्या होत्या. 7 धावांपासून तो 50 पासून वंचित राहिला होता. मात्र अखेर पहिलं अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते ती केतन पाटलेच्या नावे. प्रथम फलंदाजी करताना जहानपण एकता सारंगाव संघाने आपल्या धावपलेकर धावा जोडल्या त्या 72 आणि 92 आणि 93 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तब्बल 92 धावा म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील इथे या सारंगाव संघाच्या नावे पाहायला मिळते. मात्र यंदाच्या अंगामध्ये जर विचार करता यंदाच्या अंगामधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो अजूनही अबाधित आहे. निश्चितपणे अंजूर संघाच्या नावे, ज्या संघाने भरोडी चषकामध्ये 4 षटकामध्ये तब्बल 94 धावा कुठून करण्याचा विक्रम केला होता आणि त्यामध्ये प्रतीक पाटीलच्या 50 धावांचा देखील समावेश होता. अर्धशतक देखील प्रतीक पाटीलचा पाहायला मिळाला होता. मात्र या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या रचलेले पहिल्या डावामध्ये जन्मन एकता सारंगाव संघाने
तब्बल 92 धावा आणि 93 धावांचं मोठं लक्ष शिवचरोबा कोण संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. हेमंत कराले विथ कुमार म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नवीन पाटील सज्ज होताना. हेमंत कराले आपण बघूया बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सरवली मैदानावर तो ठरला होता. अतिशय चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळली होती जय प्रदीप गोवे चषकामध्ये. जय बजरंग बरोडी संघ नाही का आपण नील कांबळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आमचे टीमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ब्लॅक टायगर ऑफ गोरसई नील कांबळे आपण पाहतोय. इथे आठवड्या अंदाजांमध्ये फटका ऐकलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअर रिझन मधून. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार. NP लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट टेलिकास्ट केले जाते. प्रोप्रायटर ऑपरेटर आपण पाहतोय निवृत्ती बजाके आणि कॅमेरामॅन सतीश भोईर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जात आहे. क्लीन आणि नेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय जयबजरंग गोडसे अजित जयबजरंग चषक 2026 हे दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये चौथा सामना सुरू आहे. इथे समोर चेंडू येतोय या मिड ऑन रिझनमध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता मात्र सिंगलला धाव घेतली जात नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न हेमंत करालेकडून केला जातोय. मोठं लक्ष आहे तब्बल 93 धावांचं 93 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय या चिरोबा कोण. दरम्यान गोरसेगावचे ज्येष्ठ नागरिक गंगारामन ठाकरे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं देखील जयबजरंग चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांचं स्वागत या भव्य फटक्याने करारे फटक्याने करताना आपण बघतोय हेमंत कराले. धावसंख्या 6 वेगाने वरती आपण पाहू शकता कशा प्रकारे या स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडेकडे हा फटका केलेला आहे हेमंत कराले. या फटक्यांसाठी खरं तर हेमंत याला ओळखलं जात आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 10 धावा. मोठं लक्ष आपण बघतोय तब्बल 93 धावांचं या लक्ष्याचं पाठलाग करताना शिवचरोबा कोण संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन एक्स्ट्रा गोलच्या डोक्यावरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार डीप एक्स्ट्रा गोल रिझल्ट मधून षटकारानंतर चौकार. चांगली सुरुवात टिट फॉर टॅट जसं त्याचे उत्तर द्यायला इथे मध्ये हेमंत कराले यांनी देखील सुरुवात केलेली आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वर. पहिले षटक मार्गस्थ नवीन पाटील फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय सारंगाव संघाचा पहिले षटक हाताळताना. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे या हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं जयबजरंग गोडसे आयोजक संघ विपक्षी जयबजरंग भरुड या 2 संघामध्ये. जयबजरंग गोडसे संघाचा संघाने सिद्धार्थ केनी याने टॉस जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जयबजरंग भरुडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. नेक्स्ट मॅच सुरू होण्यापूर्वी भरुडी संघाने आपण आपले ऑफिशियल नोंद करायचे आहे. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 93 लक्ष्याचा पाठलाग करताना कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. सर्व संघांना एक सूचित सूचना दिली जाते की आपले ऑफिशियल नोंद करायचे कारण जेसीच्या संघटनेने एक नवीन नेम तयार केलेला आहे आणि ज्या संघाची ऑफिशियल नोंद सामन्यापूर्वी केली जाणार नाही त्या संघाला मात्र 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. एक नवीन नेम जीसीच्या माध्यमातून नुकताच तयार केला गेलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 14 धावा. हे प्रेक्षक आपण पाहू शकता. भरुडी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढच्या सामन्याची प्रतीक्षा केली जाते. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जयबजरंग गोडसे विपक्ष जयबजरंग भरोड या दोन संघामध्ये. जयबजरंगच्या नावाने हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि आज शनिवार देखील आहे. पाहूया जय बजरंग देखील आता बजरंग बली देखील बुष्काल्यात पडला असेल की कुठल्या संघाला आपली कृपादृष्टी दाखवायची, कारण दोन्ही संघ त्याच्याच नावाने खेळणार आहेत. इथे मात्र चांगले चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. चांगले चेंडू हाताळताना गोलंदाज आपण पाहतो या ओमकार पाटील. धावण मोठं आहे, आपण बघतो 93 धावांचा पाठलाग केला जातो. पहिल्या षटकामध्ये हेमंत करायला या चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे. मग तिथे या कुमार म्हात्रे याला देखील तशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. बिनबाद 15 धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पेटूचं दुसरं षटक हाताळताना गोलंदाज यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका, मात्र तेवढा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाचा. चेंडू निघून जाईल सीमा पार, मोका भी दिया और चौका भी दिया. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे पाहायला मिळाले होते, मात्र अखेर चौकार रोखू शकला नाही तो क्षेत्ररक्षक. या चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होत आहे. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. जिथे यॉर्कर लेनचा चेंडू आहे या कव्हरेज मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 20 वर. 93 लॅक्सचा पाठलाग करताना आपण बघतोय शिवचरोबा कोण हा संघ. यायला माझा सुरेख फटका, चेंडू निघून जाईल वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. हे आपण पाहू शकता अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. या ऑफ ड्राईव्ह अगदी गोळीच्या वेगाने कुठली संधी क्षेत्ररक्षकाकडे नव्हती. या चौकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल होता. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 29 चौकार या स्पर्धेमधील पाहायला मिळते. आतापर्यंत 36 षटकार देखील या स्पर्धेमध्ये ठोकले गेलेले आहेत. हा संपूर्ण लेखाजोखा आपण पाहतोय NB लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. लॉब केले चेंडूला, आता शतरक्षक चेंडू खाली या आणि विकेटचं बदल. पहिला फलंदाज बाद होताना शिवचरोबा कोण या संघाचा. न्यू बॅटर मंगेश पाटील तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन पुन्हा एकदा कंटिन्यू पाहायला मिळतोय. पावलट्याच्या षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24. नवीन पाटीलला कायम ठेवला गेलेला आपण बघतोय, ज्याने P1चं पहिले षटक देखील हाताळलं होतं आणि या पुन्हा एकदा तो बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळताना तो पाहायला मिळत आहे. तर त्याचा सामना फलंदाज हेमंत कराले. ही 23वी स्पर्धा आपण पाहतोय. या अगोदर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या 22 स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत आणि 23वी स्पर्धा आपण जयबजरंग गोडसे चषक पाहत आहोत. प्लॅन मेस आजपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे.
1 फेब्रुवारी. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून जीसीची 24वी स्पर्धा सुरू होईल. जांत्राचा खारबाव आयोजित कालभरे मैदानावर जिल्हा प्रमुख चषक खारबाव पाहायला विसरू नका. 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी. यावेळी मात्र दे घुमाके हा चेंडू निघून झाला स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार षटकार. लवकरच ऍक्शन मध्ये आला होता. आपण पाहू शकता लवकर चेंडू फेक केला होता. थोडासा आकुश टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला एकच ऍक्शन मध्ये भिरकावून देताना फलंदाज हेमंत करायला पाहायला मिळतोय. एकाकी किल्ला लढवताना हा फलंदाज आपण पाहत आहोत. यंदा जगामधील जर चेसिंगचा विक्रम पाहायचा झाला तर चेसिंगचा विक्रम शिलमात वर्ल्ड संघाच्या नावे आहे. चावेंद्र चषक जो पोगाव या मैदानावर झाला होता. पहिल्या डावामध्ये 4 षटकामध्ये 79 धावा कुठल्या गेल्या होत्या चौथ्यावर मानकुले संघाने. आणि त्या धावांचा पाठलाग करताना शेलूमात वर्ल्ड संघाने 10 गाड्यांच्या 10 गडी राखून तो सामना 3 षटकांनी 3 चेंडूमध्ये जिंकला होता. 80 धावा त्यावेळी कुठून अपूर्ण गेल्या होत्या. यतीन मडवी आणि कौशल पाटील यांनी तो कारनामा केला होता. हा चेसिंगचा यंदा जगामध्ये विक्रम आहे जो चाविंद्र चषकामध्ये पोगा या मैदानावर पाहायला मिळाला होता. चौथा विठवा मालकुनी जे 80 धावांचं लक्ष दिलं होतं ते 3 षटकांनी 3 चेंडूमध्येच शिलमध्ये वर्ल्ड संघाने ते लक्ष पूर्ण केलं होतं. पंचाचा इशारा वाईट येतोय. आव्हान धावा आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय. इथे मात्र या चेंडूच्या लाईनमध्ये नेता खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. प्लॅन मिस हे आपण पाहू शकता. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 32 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज पंचांचा इशारा वाईट आव्हान धावा वारच्या रूपाने. आणि संघाच्या धावसंख्येमध्ये सिंगल देखील भर पडताना संख्या 33 धावा. प्लेअर मिस इथे देखील चांगले चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळतोय. वाईट नंतर कमबॅक करताना आपण पाहतोय वाईट नंतर निर्धाव हे चित्र या षटकामध्ये 2 वेळा पाहायला मिळते. लॉर्डफोर्ड चेंडूला उडवलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार षटकार. NB लाईव्हच्या माध्यमातून हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू खरं तर बॅकहँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता. मात्र लॉर्ड फुलटा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याला टर्न करताना फलंदाज आपण पाहतोय हेमंत कराले. धावसंख्या 6 ने 39 वर पोहोचते. 39 लॉस फॉर द 1 विकेट. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 54 धावांची अजून आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज वंडरगाव सारंगाव सनी पाटील जो नुकत्याच संपन्न झालेल्या या जमसभा पिंपळा चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. 101 धावा आणि 4 विकेट अशी त्याची कामगिरी पाहायला मिळते आणि तोच गोलंदाजाचा मात्र बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या चेंडू मात्र दिशेमध्ये भरकटताना सनी पाटील जर्मन एकतर सारंगाव संघ त्या स्पर्धेमध्ये विजेता ठरला होता. आरके पिलर्स मानकुले संघाला पराभूत करून जमसभा पिंपळा संघाने या संघाने नाव कोरलं होतं आणि थेट 2 नंबरवर आता मात्र हा संघ रँकिंगमध्ये पाहायला मिळतोय. फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये झेप पावतोय मात्र झेल ड्रॉप. जर्मन एकतर सारंगाव संघ यंदाच्या जगामध्ये न्यूक्रम पिंपळनेर संघानंतर
नंबर 2वर रँक करताना आपण बघतो 2 प्रथम पारितोषिक, 1 तृतीय पारितोषिक असं हा चेंडू निघून जातो या सीमा पार, धावून मिळेल 4 चौकार. शिवशर्मा कोण संघ आपण खेळताना पाहतोय, जो संघ यंदाच्या कामामध्ये नंबर 5 वर रँक करत आहे. 1 प्रथम, 2 द्वितीय आणि 1 चतुर्थ पारितोषिक असं. तर नंबर 2 वर रँक करताना जर्मन एकता सारंगाव संघ पाहायला मिळतोय. म्हणजे नंबर 2 विरुद्ध नंबर 5 ही लढत सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचेचाळीस ओव्हर 1 ही स्थिती आपण पाहतोय. ती शिवचर्मा कोण या संघाची. चौथं षटक मार्गस्थ आहे. सनी पाटील चौथं षटकात चालताना ऑन साइडला स्क्वेअर रिझर्व मध्ये हा चेंडू देखील ट्रॅव्हल होताना 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. 27 धावसंख्येवर हेमंत कार्यालय फलंदाजी करते 12 चेंडूचा सामना करताना. तर मंगेश पाटील 5 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 46. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झालेला आहे. येस, हेमंत कार्यालय बाद होण्यापूर्वी 12 चेंडूचा सामना करताना त्यांनी 27 धावांचं योगदान आपण संघासाठी दिलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण हर्षल म्हात्रेला गोलंदाजी करताना पाहिलं होतं. आणि या ग्रामीण क्रिकेटच्या हंगामाचा, यंदाच्या हंगामाचा जर विचार करत असाल तर असे 3 गोलंदाज आहेत. त्या 3 गोलंदाजाने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. त्यापैकी हर्षल म्हात्रे याचा देखील समावेश आहे. त्याने सरवली या मैदानावर हा कारनामा केला होता. न्यू बॅटर कपिल नॉट सेकंडला मात्र हा फटका खेळलाय मंगेश यांनी. चेंडू निघून जाईल सीमा पार. व्हॉट अ लॉंग ऑन चेंडून षटकार. यंदाच्या अंगामध्ये आपण बघितलं तर सर्वप्रथम शेलुमाता वर्ल्ड संघाचा गोलंदाज आतिश भांबरे याने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या होत्या मानकुली मैदानावर. त्यानंतर दुसरा गोलंदाज ठरला होता भरोडी चषकामध्ये भक्तधाम डोंगर संघाचा तुषार पाटील, ज्याने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. आणि त्यानंतर सरवली मैदानावर शिवचर्मा कोण संघाचा हर्षल म्हात्रे याने देखील एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पंचाचा इशारा येतोय वाईट 1 तथा वार चिरवाने. यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू होता समोर खेळलेल्या 20 सेफमध्ये. मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. आणि आता मात्र लक्ष अवघड बनताना आपण बघूया शिवचर्मा कोण संघासमोर. इथे फोर्स केलेल्या चेंडूला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पूर्णपणे निगेटिव्ह बॉडी लँग्वेज देखील आता मात्र कोण संघाची पाहायला मिळते. खांदे पूर्णपणे झुकले गेलेले आहेत.
यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकवून दिलेला आहे. स्क्वेअरलेगच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. धाव मिळालेला 6 षटकार. इथून फक्त पराभवाच्या धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करत आहेत. आपण पाहतोय कारण सामन्यामध्ये पूर्णपणे पाडच जड झालेलं ते या जर्मन एकटं सांगावं आहे संघाचं. वेलकम केवळ आठचे या सर्व केवळ केने आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. केवळ केने या सिर्फ नाम नाही ब्रँड आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी या हायफाय या गॉगल त्यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. ओकली गॉगल केवळ आर्ट्स या सर्व केवळ केने. हा सामना जिंकलेला या जर्मन एकता सारंगाव संघाने. अभिनंदन जर्मन एकता सारंगाव 24 धावाने हा सामना जिंकलेला. आणि या सामन्यातील सामनावीर ज्यांनी जयबजरंगा गोरसे चषकामधील पहिले अर्धशतक दाखवलेलं आहे तो केतन ठरला आहे. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच केतन पाटील. केतन या नावामध्ये खूप दम आहे. मग वाकलनचा केतन मात्र असो, गुरुसेचा केतन केन असो की मात्र सारंगावचा केतन पाटील असो, केतन ज्याची या फलंदाजी पाहायला मिळालेली दनादन तो केतन ठरलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपण मॅच समरी पाहू शकता कशा प्रकारे केतन याने 17 चेंडूमध्ये